तर भावांनो, तर पुन्हा एकदा तुमचं आपल्या जगदंब गोट फार्म आधुनिक शेती आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सरचे स्वागत आहे मित्रांनो. तर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन आला असाल किंवा फर्स्ट टाईम जर आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भावांनो. आणि बाजूची बेल आयकन पण प्रेस करा, कारण की आपण शेळी पालनावर अतिशय चांगले चांगले बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि इथून पुढे पण बनवत राहणार आहेत. त्यामुळे तुम्हाला पण थोडीफार माहिती भेटावी ह्या अनुषंगाने मी व्हिडिओ बनवत असतो आणि ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावेत म्हणून तुम्ही बेल आयकन पण दाबायला विसरू नका आणि चॅनलचं सबस्क्राईब बटन दाबायला पण विसरू नका भावांनो, आणि या व्हिडिओला लाईक करा. तर भावांनो, आजचा मुद्दा हा राहील आपला की बंदिस्त शेळी पालन, गावरान शेळी पालन हे कसे करावे, काय करावे, आम्ही नवीन आहे, थोडीफार माहिती द्या दादा, असं वगैरे. तर भावांनो, तर खास मी तुमच्यासाठीच आजचा व्हिडिओ बनवत आहे. जास्त काय नाही भावांनो, 2-4 शेळ्यांबद्दलची मी तुम्हाला माहिती देणार आहे, कारण की तुम्ही नवीनच करण्याचा तुमचा प्रयत्न आहे भावांनो, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघायला आलेला आहे. तर भावांनो, बंदिस्त म्हणलं की त्यांचे खायचं प्यायचं नियोजन, चारा पाण्याचं नियोजन सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत. तर तर सगळ्यात पहिल्यांदा जर बघितलं तर जात कोणची निवडावी शेळ्या खरेदी करताना. आता ही बघू शकता, ही माझ्या पाठीमाग आहे, ही शिरोई क्रॉसची पाट आहे. इकडं गावरान शेळी आहेत, गावरान आपल्याकडे 3-4 आहेत, आणि शिरोई क्रॉसची ती पाट आणि त्याची आई पण आहे तिकडं पाठीमागे जी दिसते का तुम्हाला, ती तिकडं आहे. तर भावांनो, तर तुम्हाला नवीन करायचं आहे तर तुम्ही काय करा, जात निवडताना ही गावरान शेळीची जात निवडा भावांनो. कारण की गावरान शेळीची जात निवडण्यामागचं कारण म्हणजे एकच, तर जे शेळीला आता समजा ही माझ्याकडे शिरोई क्रॉसची वगैरे, बिट्टल, कोटा, काय बऱ्याचशा जाती शेळ्यांच्या, उस्मानाबादी वगैरे. पण भावांनो, गावरान शेळी जर तुम्ही बघितलं तर आता त्याची रोगराई प्रतिक्षमता म्हणजे जरा चांगली असते. तिला रोग वगैरे होत नाही, म्हणजे दुसऱ्या शेळ्याचे समजा कडमरणे वगैरे किंवा एखादा रोग वगैरे आला तर ते हे होऊ शकतात भावांनो. तर 2 मिनटं बघू ना. तर त्यांचे कसं आहे माहिती आहे ना, त्यांना जरा रोग वगैरे होतो भावांनो. त्यामुळं तुम्हाला नवीन करायचे तर तुम्ही गावरान शेळ्यापासून सुरू करा भावांनो. आणि सुरुवातीला तुम्ही 4-5, 2-3च शेळ्या घ्या, 5वी घ्या, 6वी तुम्ही तर शेळीच घेऊ नका भावांनो. कसं आहे माहिती आहे ना, तुम्ही 2-4 शेळ्यांपासूनच अनुभव घ्या भावांनो, कारण की तुम्ही नवीन आहेत. आणि मी पण नवीन केलं तर त्यावेळेस माझ्या पण म्हणजे लॉस झाला वगैरे काय. जर माझी चूक मी जी केली ती सकट तुम्हाला सांगणार आहे, फक्त तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा भावांनो. आपला पहिला मुद्दा झाला शेळी कोणची खरेदी करावी, कोणत्या जातीची खरेदी करावी. तर भावांनो, तर शेळी ही गावरान जातीची तुम्ही खरेदी करू शकता. आणि शेळी खरेदी गावरान जातीची करावी, पण ती कशी करावी, पाठ करावी व मोठी शेळी म्हातारी वगैरे किती दात असले पाहिजे काय. तर भावांनो, ते आता मी तुम्हाला सांगतो. आता समजा जसं की बघू शकता, आता मी तुम्हाला इकडे पाठीमागे जाऊन दाखवतो आपली एक शेळी. हिला मी पुढं घेतो आपली. तर आता ही बघू शकता की माझ्या हातात शिडी आहे, आणि ही सध्या 4 दातावर शिडी आहे. ही जी शिंग बघू शकता, आणि हिने आता आपल्या इथं 3रं वेध दिलेलं आहे भावांनो. तुम्ही अशा मापाची शिडी खरेदी करू शकता, कारण की काय होतं, पहिलं पाट तुम्ही खरेदी करू नका जशी की ती पांढरी, म्हणजे ती अजून एकदा पण वेलेली नाही, सध्या गाभणी. कारण की काय होतं माहिती आहे ना, पहिली वेळ शिडी एकच पिल्लू देते आणि गाभडण्याची पण शक्यता असते काही काही शेळ्यांची. त्यामुळे तुम्ही पहिल्या वेताची न घेता एक वेत झालेली घ्या, 1 वेताची घ्या, 2 वेताची घ्या, जास्तीत जास्त 3 वेताची घ्या. त्याच्या पुढची तुम्ही शेळी खरेदी करू नका, कारण की म्हातारी असते आणि ती जरा कॅपॅसिटी पण जरा कमी असते. त्यामुळे तुम्ही 2 दात झाल्याच्या पुढची शेळी घ्या भावांनो. तुम्ही 4 दात किंवा 4 दात आणि 6 दात शेळी घेऊ शकता. आणि 2 दात पण घेतली तरी काय अडचण नाही, फक्त एकदा वेलेली पाहिजे भावांनो. तर हा झाला आपला शेळी म्हणजे कशा प्रकारे खरेदी करावी. आणि त्यांचं जर बघितलं, चारा पाण्याचं नियोजन तुम्हाला सांगतो. आता इथं बघू शकता, तुम्हाला दाखवतो मी. हा ड्रम आहे भावांनो इथं. तर हा ड्रम आहे, तर हा आपण सकाळच्याला भरून ठेवत असतो. आणि आता समजा आता आपण सकाळी झाली तर आता भरून ठेवला, आणि गावान बघू शकता. आता समजा आता मी दुसऱ्याच्या बांधावरून वगैरे पाला वगैरे आणतो, तर समजा आता मी हा तुम्हाला दाखवतो. तर हा टाकळीचा पाला मी आणला होता भावांनो सकाळी. तर हा एक कवळा मी पाला घेऊन आलतो, आणि त्यांना सकाळी खायला टाकलं. आणि आता 12-12:30 वाजलेत. त्यांनी म्हणजे बऱ्याचशा प्रकारे खाल्लं आहे त्यातलं. आणि जे आता खाल्लं आहे भावांनो, आणि ते जे गव्हाण असल्यामुळं पण ते गव्हाणीचा पण फायदा तुम्हाला सांगणार आहे पुढे मी. तर हे झालं आता सकाळी चारायला आपण त्यांना टाकळीचा पाला आणला होता तो दिला भावांनो.
किंवा आपण शेवट्याचा आणतो तर किंवा आपल्याजवळ कडबा कुट्टी वगैरे हे रे. तर तुमच्याकडं वावर शेत असेल त्यात तुम्ही चारा लागवड तुमच्याकडे चारे वगैरे वेगवेगळे असतील तर ते तुम्ही आणून टाकू शकता त्यांना सकाळी दुपारी संध्याकाळी. तर हा झाला आपलं सकाळी. आता आपण दुपारच्याला पण आपल्याकडे खाली गिन्नी गवत वगैरे ते आपण दुपारच्यासाठी त्यांच्यासाठी आणणार आहोत. आणि तर आता पाण्याचं नियोजन, पाणी कसं आहे माहिती आहे ना, सकाळी भरून ठेवलं की दुसऱ्या दिवशी आता डायरेक्ट उद्याच्याला काय करणार आपण, आता त्यात समजा उरलंय थोडंफार पाणी, तेच काय करणार मस्तपैकी त्याला धुवायचं चौकून हाताने आणि त्यात एकदम व्यवस्थित धुवून झाला की डबल फुल भरून ठेवणे आणि दुसऱ्या दिवशी हे करणे त्याला. शेळ्यानं जर पाणी संपलं तर टाकणे. तर पाण्याचं नियोजन एकदा सकाळी ठेवलं की डायरेक्ट दुसऱ्या दिवशी तो मस्तपैकी ड्रम वगैरे काय असं टोपलं वगैरे बादली ती मस्तपैकी धुवायची आणि त्यात दुसरं पाणी ठेवायचं बाबा. तर हे झालं चारा पाण्याचं. शेळी पालन, शेळी खरेदी कशी करावी, चारा पाण्याचं नियोजन. आणि आता तुम्हाला ब्रीडिंगचं नियोजन सांगतो मी. तर तुमच्याकडे 4-5 शेळ्या असल्या तर भावांनो तुम्हाला ब्रीडिंगसाठी बोकड असणं गरजेचंच आहे. तर तुमची कसं आहे माहिती आहे ना, लोक देत नाहीत, काही अडचणी असतात. त्यामुळे आता इकडं चल बांट्या. तर बघू शकता माझ्या पाठीमागे हा ब्रीडर आहे भावांनो. हा एक आहे आणि पलीकडे पण एक आहे आपल्याकडे. कारण की आपण शेळी पालन करायचं म्हणलं की ब्रीडर हा लागतोच भावांनो. आणि तो आपला गावरान जातीचा म्हणजे शिरोई क्रॉसचा आहे. गावरान शेळीला शिरोईच्या बोकडाने क्रॉस करून झालेला तो बोकड आहे. आणि हा बघू शकता माझ्या पाठीमागं अजून एक आहे. तर हा आपला प्युअर बिट्टल लाईनचा मेल आहे भावांनो. तर हा आहे बिट्टल लाईनचा. हा अजून लागवडीला योग्य झाला नाही, अजून ते 4-2 महिन्याने होईल. तर सध्याच्याला आपण तोच वापरतो कारण की बिट्टलला मागणी असल्यामुळे तो आणलेला आहे आपण. म्हणजे हा आपण दुसरीकडून बारीक पिल्लू हे 20-21 हजार रुपयाला आपण खरेदी केलं तर 2 महिन्याचं भावांनो. आणि ते आपण भविष्यात ते ब्रिडिंगसाठी वापरणार आहोत. तर भावांनो आता सगळं नियोजन सांगितलं मी तुम्हाला. तर आता माझ्या पाठीमागे जर बघितलं तर हे इकडं मी कोंबड्यासाठी जास्त नाही थोडीच जागा आहे, मी तिथं कोंबड्यासाठी केलेलं आहे भावांनो. शेड म्हणजे बारीकसं शेळी पालनाच्या ह्याच्यातच मी इथं ह्या खप्पा केलेला आहे फक्त कोंबड्यासाठी भावांनो. तर हा करण्यामागचं कारण म्हणजे आता समजा मी ह्याच्यात हे बघू शकता इकडं कोंबड्या बाहेर माझ्या पाठीमागं जर बघितलं तर इकडं कोंबड्या सोडलेल्या जास्त नाही, आपल्या 10-12 कोंबड्या येतं. आणि हे आता दिवसभर मी काय करतो त्या कोंबड्यांना ह्याच्या आपल्या शेळ्यांच्या ह्याच्यात सोडून देतो मागं सकाळी झाडून घ्यायच्या आधी. तर आता आपण 1-2 तासांनी झाडून घेणार आहेत. आता झाडून घ्यायच्या आधी आपण त्यात ते सोडतो भावांनो. कारण की काय होतं कोंबड्याचा खूप मोठा फायदा आहे. आता जे गोचीड वगैरे जे होतात शेळी पालनात, खूप शेळी पालकांची मला कमेंट पण येतात की गोचीड पिसवा याच्यावर नियंत्रणावर तुम्ही व्हिडिओ बनवा वगैरे असं तसं. तर भावांनो तुमच्या जर शेळ्या काढायला पिसवा जर होत असतील तर तुम्ही रक्षक नावाची पावडर वापरू शकता. मी काय वापरत नाही, पण तिचा मी वापरलेली इथून माझ्या कोंबड्या नव्हत्या त्या आधी. तर त्याचा रिझल्ट पण खूप चांगला आहे भावांनो. पिसवा डायरेक्ट मरतात. तर रक्षक पावडर ही काय 20 रुपयाला पुढे भेटून मेडिकलमध्ये कुठे पण भेटून जाईल तुम्हाला. तर ती कशी लावायची ते पण सांगतो तुम्हाला. तर भावांनो अशी पावडर घ्यायची आणि शेळींच्या अशी करड्यांच्या अंगावर अशी तुम्ही चोळून लावू शकता. काही म्हणजे तिचा हे होत नाही शेळ्या कार्डांना, काही तिच्यापासून धोका नाही त्या पावडरपासून. तुम्ही बिनधास्त शेळ्या कार्डांच्या अंगावर लावू शकता भावांनो. आणि आता हे कोंबड्याचं नियोजन सांगत होतो मी तुम्हाला. तर तुम्हाला जर 0 बजेटमध्ये जर कोंबड्याचं म्हणजे ते शेळ्यांचं जे पिस्सा गोचीड त्यांचं नियंत्रण करायचं असेल तर भावांनो हे तुम्ही कोंबड्या 100% शेळी पालनात पाळा भावांनो. कारण की आपण हे सोडतो कशामुळं, जे ह्याच्यात गोचीड वगैरे जे होतात भावांनो तर ते होत नाहीत. तर आता हे बघू शकता माझी कोणची पण शेळी बघू शकता भावांनो, एका पण शेळीला भावांनो गोचीड दिसणार नाही, कानाला नाही, कुठंच नाही, पिसवा सगळं दिसणार नाही. कारण की हे कोंबड्या करण्यामागचं कारण म्हणजे फक्त तेवढंच भावांनो. तर हा झाला आता कोंबड्याचा मुद्दा सांगितलं. पूर्ण शेळी पालनाचं कसं काय करावं 0 to 100पर्यंत काय असं A to Z माहिती तुम्हाला सांगितली मी आजच्या व्हिडिओमध्ये. माझं जसं आहे तशा प्रकारे मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे भावांनो. तर हे माझे 2-4 कोंबड्या पाळलेल्या आहेत. ही गव्हाणीचं पण सांगतो. तर हे बघू शकता ही गव्हाणी, ही 8x2ची गव्हाणी आणि ही आपण 3,500 रुपयाला बनवून घेतलेली आहे भावांनो. तर ही 1 ड्रमची गव्हाण आहे, अर्धा इकडं आणि अर्धा तिकडं. गव्हाणीचं म्हणजे जे तुम्ही आता हे टाकलंय, आता हे समजा हे वायाला जाणार आहे. तर तुमच्याकडं म्हैस वगैरे काय असेल तर ते वायाला जात नाही, ते तुम्ही त्यातलं काढून इकडं खायला टाकू शकता. आणि आपण समजा आता
बांधलं वगैरे काय होतं माहिती आहे ना, समजा आता हे बांधलं इथं आपण, तर शेळ्या खाणार वगैरे. आता समजा ढिल्लं झालं किंवा पडलं खाली, शेळ्या त्यावरच मुतणार, हे होणार, लघवी करणार, लेंड्या टाकणार, मग ते खराब होणार, त्याला वास लागणार आणि शेळ्या खाणार नाही आणि दुसऱ्या जनावराला पण खायचं योग्य राहणार नाही ते. आणि आता गावाने जर बघितलं त्यात तुम्ही शेळ्या जाऊ शकत नाहीत आणि काहीच जाऊ शकत नाही, त्यामुळे ते त्यातलं म्हणजे त्याला काही हानी होत नाही त्या आतल्या चाऱ्याला. तर हे माझं शेळी पालन तुम्हाला कसं वाटलं ते एकदा नक्कीच कमेंट करा भावांनो. आणि तुम्हाला जर अजून काही माहिती पाहिजे असेल आणि माझ्या ह्या व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल तर मला पण माफ करा, काही बोलणे शब्द गेले असतील तर. हे माझं शेळी पालन तुम्हाला कसं वाटलं, हे व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या काही शंका वगैरे असतील ते तुम्ही कमेंटमध्ये येऊन मला नक्की कळवा भावांनो. मी त्या तुमच्या टॉपिकवर 100% व्हिडिओ बनवून भावांनो, आणि मी कमेंट वाचूनच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो भावांनो. ह्या रिलेटेड बी आपल्याला शेळी पालनाबद्दल बी कमेंट यात आलते, म्हणून हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण होतं भावांनो. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल भावांनो तुमचं मनापासून आभारी आहे. आणि आपल्या चॅनलवर भावांनो आता यूट्यूबचं म्हणणं आहे की आता जे 4,000 वॉच टाईम लागत होता का मोनिटाईज करायला, तर तो 8,000 वॉच टाईम लागणार. त्यामुळे भावांनो आपला ही व्हिडिओ भावांनो म्हणजे पहिल्यापासून तर शेवटपर्यंत बघायचा भावांनो, कारण की आपला पण तुमचा पण फायदा करून घ्या आणि माझा पण फायदा करा भावांनो. आणि ह्या व्हिडिओला लाईक अजून केलं नसेल भावांनो तुम्ही, तर तेवढं जात जाता आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून जावा आणि बेल आयकन पण दाबायला विसरू नका. तर भावांनो काही शंका असेल कमेंट करा भावांनो. तर राम भावांनो, तर भेटू अशाच नवीन एका भन्नाट व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद, बाय बाय भावांनो.